आज मिळाले लाडक्या बहिणींना जुलैचे 1500 रुपये. तसेच लाडक्या बहिणींना आज मिळाले ऑगस्ट महिन्याचे पण 1500 रुपये. तसेच लाडक्या बहिणींना रक्षाबंधन निमित्त मिळाले 15 भांडी. तर सर्वात मोठी अपडेट आहे, 15 भांडी मिळालेल्या आहेत रक्षाबंधन गिफ्ट. जुलैचा हप्ता 1500 रुपये तुमच्या खात्यामध्ये आलेला आहे. ऑगस्टचे पण 1500 रुपये आलेले आहेत. तर जुलै आणि ऑगस्ट पहिले 1500 जुलैचे आले, तसेच ऑगस्टचे पण आताच आले पैसे 1500. सर्व बहिणींना पैसे मिळालेले आहेत आणि 15 भांडी पण मिळत आहेत. ते कशी मिळणार आहेत, तुम्हाला भांडी आणि कुठे घ्यायची आहेत ती भांडी सर्व सांगतो. व्हिडिओ पूर्ण बघा आणि ही माहिती सर्वांसाठी आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात या क्षणाची सर्वात मोठी खुशखबर. ज्यांना ज्यांना पैसे आले त्यांनी कमेंट करून यस टाईप करा. ज्यांना पैसे अजूनपर्यंत आले नाही त्यांनी नो टाईप करा. भरपूर जणांना पैसे येऊन गेलेले आहेत. तर तुम्हाला जुलैचे 1500 रुपये आले असतील, बरोबर. तर आता अजून 1500 रुपये येणे सुरू झालेले आहे, ते म्हणजे ऑगस्ट महिन्याचे. तर बघा तुम्हाला एकच 1500 आले का, म्हणजे जुलैचेच 1500 रुपये आले का, कमेंट करून सांगा. आणि जरी ऑगस्टचे पण 1500 रुपये आले असतील तर ते पण कमेंट करून सांगा. जेवढे पैसे आले असतील तेवढं कमेंट करून सांगा. आता तुम्हाला सांगतो मी ऑगस्टचे 1500 रुपये तुम्हाला कधी येतील. तर राज्यातील फेमस योजना लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्वात मोठी अपडेट. तर बघा जुलैचा हप्ता आला, बहिणींना 1500 रुपये आले. त्यानंतर लगेच ऑगस्टचे पण 1500 रुपये पाठवण्यात आलेले आहेत. सर्व बहिणींना ऑगस्टचे पण 1500 रुपये आलेले आहेत. आताच ते पैसे टाकण्यात आले. तुम्हाला अजूनपर्यंत आले नसतील तर व्हिडिओ पूर्ण बघा. ऑगस्टचे पण पैसे येणे सुरू झालेले आहे. तर अजूनपर्यंत तुमच्या खात्यामध्ये ऑगस्टचे 1500 रुपये जमा झाले नसतील तर आज किती वाजता तुमच्या खात्यामध्ये ऑगस्टचे 1500 रुपये येतील ते सांगतो मी तुम्हाला. काही टेन्शन घेऊ नका बहिणींनो, व्हिडिओ पूर्ण बघा. आणि 15 भांडी संदर्भात पण आपण अपडेट बघूया. ही भांडी तुम्हाला कुठे मिळणार आहे, यासाठी फॉर्म भरावा लागेल का, कोणकोणती कागदपत्र लागतील, सर्व सांगतो. व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पूर्ण बघा. अतिशय महत्त्वाची माहिती आहे. हे बघा आपल्या चॅनलवर 26-27 मिनिटाचा एक व्हिडिओ येतो. या व्हिडिओमध्ये सर्व तुम्हाला लाडकी बहीण योजनेसंदर्भात अपडेट किंवा लाडकी बहीण व्यतिरिक्त दुसऱ्या योजनेसंदर्भात पण माहिती तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये मी देऊन टाकतो. तसेच महत्त्वाच्या डेली रोजच्या ताज्या बातम्या पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत असतात. त्यामुळे रेग्युलर आपले चॅनलचे व्हिडिओ तुम्ही बघत चला. हे बघा सर्वात मोठी आनंदाची अपडेट बघा, अखेर पैसे खात्यामध्ये आलेले आहेत. सर्वांना SMS आले आणि सर्व बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत. सर्वजण हप्त्याची आतुरतेने वाट बघत होते. अखेर हप्ता जमा झाला. सोबत गिफ्ट पण आता बहिणींना मिळत आहे. ते गिफ्ट पण सांगतो. ऑगस्टचे पण 1500 रुपये टाकण्यात आलेले आहेत बहिणींच्या खात्यामध्ये, ते पण सांगतो. अतिशय महत्त्वाची माहिती आहे. तसेच आपण पुढे या व्हिडिओमध्ये ताज्या बातम्या पण बघणार आहोत. आजच्या ताज्या बातम्या, तर ताज्या बातम्या पण सर्वांनी बघायच्या आहेत. सर्व कामाची माहिती आहे आजच्या या व्हिडिओमध्ये. ओके. हे बघा भरपूर बहिणी अपात्र करण्यात आल्या. अशा अपात्र बहिणी ज्या मागच्या महिन्यात झाल्या त्या बहिणींचा हप्ता डायरेक्टली बंद झाला आणि त्यांना काही पैसे आले नाही. तर त्या बहिणी देखील आता कमेंट करून विचारतील की सर आम्हाला पैसे आले नाही. तर बघा आता तुमच्याजवळ जरी 4 चाकी वाहन असेल तर तुमचा हप्ता बंद करण्यात आलेला आहे. 2.5 लाखांपेक्षा तुमचं उत्पन्न जास्त असेल, हे बघा तुम्हाला एक एक गोष्ट क्लिअर करून सांगतो मी. 4 चाकी वाहन असेल तर तुम्हाला अपात्र करण्यात आलेलं आहे. तसेच पुढे अजून तुमच्याजवळ हे असेल तर अपात्र करण्यात येईल. तर काय काय असेल तर अपात्र करण्यात येईल बघा, त्याबद्दल पण माहिती. तर लाडक्या बहिणींनो, तुमच्याजवळ जरी 4 चाकी वाहन असेल तर अपात्र करण्यात आलेलं आहे. 2.5 लाखांपेक्षा तुमचं उत्पन्न जास्त असेल तर अपात्र करण्यात आलेलं आहे. सरकारी कर्मचारी तुम्ही असाल तरी देखील अपात्र करण्यात आलेलं आहे. तसेच तुम्ही 2-2 योजनेचा लाभ घेत असाल तरी देखील अपात्र करण्यात आलेलं आहे. आयकरदाता असाल तरी अपात्र करण्यात आलेलं आहे. आलं लक्षात. आता काही बहिणींना 500 रुपये आलेले आहेत. तर त्या बहिणी विचारत आहे की 500 रुपये आले. 500 रुपये कोणत्या बहिणींना मिळतंय, तर ऑलरेडी तुम्हाला एखाद्या योजनेमार्फत 1000 रुपये मिळत असतील तर मग लाडकी बहीण योजनेमार्फत तुम्हाला 500 रुपये दिले जातात. जसं की नमो शेतकरी PM किसान योजनेमार्फत तुम्हाला
पैसे मिळतात, त्यामुळे लाडकी बहीण योजनेमार्फत 500 रुपये दिले जातात. आलं तुमच्या लक्षात? तर ही महत्त्वाची माहिती आहे. आता आपण जाणून घेऊया जो जुलैचा हप्ता सर्व बहिणींना मिळालेला आहे. जुलैचे तर पैसे सर्व बहिणींना आले. आता जुलैचे नंतर लगेच ऑगस्ट महिन्याचे पण 1500 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये टाकण्यात आले. आताच आले ते ऑगस्टचे पण 1500 रुपये. तुम्हाला आले नसेल तर व्हिडिओ बघा, तुम्हाला सांगतो मी. आणि महत्त्वाचं म्हणजे 15 भांडी संदर्भात काय अपडेट आहे ते पण सांगतो. काही टेन्शन घेऊ नका, सर्व माहिती मिळणार आहे आणि ताज्या बातम्या पण आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चला आता सर्व माहिती सांगतो. इथून तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पूर्ण बघा. एक एक माहिती समजून घ्या नीटपणे. सर्व तुमच्यासाठी माहिती आहे, कामाची माहिती आहे. चला इथून आता शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. अतिशय महत्त्वाची माहिती आपण आता बघणार आहोत. चला आता समजून घेऊया आपण सर्व माहिती. आणि माझी विनंती आहे तुम्हाला, या व्हिडिओला पटापट लाईक करा. चॅनलवर पहिल्यांदा आलेला असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. बघा माहिती आता. राज्यातील सर्व महिला झाल्या खुश, कारण लाडकी बहीण योजनेचा हप्ता आला बहिणींच्या खात्यामध्ये. हे बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा 26,34,000 लाभार्थ्यांनी अपात्र असताना देखील लाभ घेतल्याचं समोर आलंय. बघा, भरपूर बहिणी अपात्र झालेल्या आहेत तरी देखील त्यांना लाभ मिळाला. का मिळाला लाभ आणि आता काय होणार आहे पुढे, चला सांगतो सर्व. टेन्शन घेऊ नका, पूर्ण माहिती बघा. हे बघा, यात काही लाभार्थी एकापेक्षा जास्त योजनांचा लाभ घेत असल्याचे, काही कुटुंबामध्ये 2पेक्षा जास्त लाभार्थी असल्याचे, तर काही ठिकाणी पुरुषांनी अर्ज केल्याच्या आहेत. बघा, म्हणजे जे काही 26,34,000 फॉर्म बंद करण्यात आले आहेत, रद्द करण्यात आले आहेत, तर त्याच्यामध्ये बघा एकापेक्षा जास्त योजनांचा काही बहिणी लाभ घेत होत्या आणि लाडकी बहीण योजनेचा पण लाभ घेत होत्या. तसेच काही पुरुषांनी यामध्ये फॉर्म भरले होते आणि काही कुटुंबामध्ये 2पेक्षा जास्त फॉर्म भरले होते. अशा बहिणींना अपात्र करण्यात आलेला आहे. योजनेचा लाभ बंद करण्यात आलेला आहे. ओके, तर मग आता ज्या बहिणी पात्र आहेत अशा पात्र बहिणींनाच पैसे येणे सुरू झालेलं आहे. पुढे बघा महत्त्वाची माहिती. तर बघा, जून 2025 पासून या 26,34,000 अर्जदारांचा लाभ तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आला आहे. या अर्जदारांचा डेटा माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून आला असून त्याची स्क्रुटिनी करून ज्यांनी चुकीच्या पद्धतीनं योजनेचा लाभ घेतला आहे त्यांच्याकडून रिकव्हरी करण्याची शासनाची भूमिका आहे. बघा, रिकव्हरी म्हणजे पैसे रिटर्न मागू शकतं शासन, असं महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडमांनी स्पष्ट केलं आहे. बघा, ओके. पुढे बघा, आता महत्त्वाची माहिती समजून घेऊया आपण. हे बघा, महत्त्वाची माहिती अशी आहे की रक्षाबंधनाचा सण लक्षात घेता राज्य शासनाने जुलै 2025 महिन्याचा 1500 रुपयाचा हप्ता दिनांक 9 ऑगस्ट 2025 पूर्वी लाभार्थी बहिणींच्या खात्यावर जमा करण्यात आला आहे. यासाठी शासनाने एकूण 746 कोटी रुपयाचा निधी वितरित केला आहे. योजनेच्या निधी वितरणासाठी बिम्स प्रणालीचा वापर करण्यात आला असून पारदर्शक व वेळेवर निधी स्थलांतरण सुनिश्चित केले गेले आहे. तसेच ऑगस्ट हप्ता पण सुरू, ऑगस्ट 1500 रुपये आले. हे बघा, आता तुम्हाला जुलैचे 1500 रुपये सर्व बहिणींना आलेले आहेत. बरोबर, जुलैचे 1500 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा झाले. आता ऑगस्टचे पण 1500 रुपये येणे सुरू, त्याबद्दलची माहिती आहे, ती माहिती आपण समजून घेऊया. तर ऑगस्टचे पण पैसे येत आहेत का बहिणींच्या खात्यामध्ये, बघा ती माहिती आता आपण संपूर्ण जाणून घेऊया. तर लाडक्या बहिणींनो बघा, तुम्हाला जुलैचे 1500 रुपये आता आलेले आहेत. बरोबर, जुलैचे तुमच्या खात्यामध्ये 1500 रुपयेच जमा झाले आता नुकतेच. त्यामुळे लगेच तुमच्या खात्यामध्ये ऑगस्टचे 1500 रुपये येणार नाहीत. ऑगस्टचे 1500 रुपयेसाठी टाईम लागेल बहिणींनो. आता तुम्हाला जुलैचेच 1500 रुपये आलेले आहेत. ऑगस्टचे 1500 रुपये पुढे चालून तुम्हाला ऑगस्टच्या एंडिंगपर्यंत दिले जाऊ शकतात. ऑगस्टची वेगळी तारीख येऊ शकते. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं ना की ऑगस्टचे पण पैसे सुरू झाले नाही बहिणींनो, फक्त तुम्हाला जुलैचेच पैसे देण्यात येत आहे.
ओके, जुलैचेच 1500 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत. परंतु यामध्ये काही बहिणींना 3000 रुपये आलेले आहेत. बघा, ज्या बहिणींना 3000 रुपये आलेले आहेत ना, तर ते पण सांगतो क्लिअर करून. हे बघा, ज्या बहिणींना जून महिन्याचे 1500 रुपये आले नाहीत त्यांना जून महिन्याचे 1500 रुपये प्लस जुलैचे आता आले 1500. ओके, किती झाले? 3000 रुपये. ज्यांना मागील हप्ता आला नव्हता त्यांना मागील हप्त्याचे 1500 आणि या जुलैचे 1500 असे टोटल काही बहिणींना 3000 रुपये आलेले आहेत. आलं लक्षात? ऑगस्टचा हप्ता आलेला नाही, तो मागील हप्ता जूनचा ज्या बहिणींचा बाकी होता त्यांना तो मिळाला, त्यामुळे त्यांना 3000 रुपये आलेले आहेत. आलं तुमच्या लक्षात? तर फक्त जुलैचेच पैसे आलेले आहेत बहिणींना. चेक करा, सर्वांना जुलैचे 1500 रुपये आलेले आहेत. जरी तुमच्या खात्यामध्ये आले नसतील तर पुढील 10-20 मिनिटात किंवा 1-2 तासात पैसे येऊन जातील बहिणींनो, कारण पैसे येणे सुरू झालेले आहे. सर्व बहिणींच्या खात्यामध्ये पैसे टाकण्यात आलेले आहेत. ही सर्वात मोठी खुशखबर लाडकी बहीण योजनेसंदर्भात आलेली होती. आणि तसेच मी तुम्हाला सांगितलं की रक्षाबंधन, हे बघा, रक्षाबंधन निमित्त गिफ्ट तुम्हाला मिळेल. रक्षाबंधन निमित्त गिफ्ट काय आहे तर तुम्हाला 15 भांडी मिळतील असं मी तुम्हाला सांगितलं ना. तर ही जी काही भांडी आहेत ना बहिणींनो, भांडीचा तो संच असतो बघा, संच असतो तो संचसाठी तुम्हाला वेगळ्या वेबसाईटवरती, बांधकाम कामगार वेबसाईटवरती तुम्हाला तो फॉर्म भरावा लागेल. ओके, ते तुम्हाला लाडकी बहीण योजनेमार्फत ते मिळणार नाही, ते भांडे वगैरे. त्यासाठी तुम्हाला तो संचचा फॉर्म भरावा लागतो. ते तुम्हाला सर्वांना माहीत आहे, तुम्ही भरला पण असेल काही जणांनी. ओके, तर त्यासाठी वेगळी वेबसाईट आहे. लाडकी बहीण योजना आणि भांड्यांचा काहीच संबंध नाही, त्याची स्पेशली वेबसाईट आहे. आलं तुमच्या लक्षात? तर बांधकाम विभाग, कामगार विभागमध्ये ते दिले जातात ती भांडी, ते भांड्यांची वेबसाईट वेगळी आहे. तुम्ही फॉर्म भरला असेल किंवा कोणत्याही कॉमन सर्व्हिस सेंटरवर जाऊन तुम्ही, कॅम्प्युटर कॅफेवरती जाऊन तुम्ही ते भरू शकता फॉर्म. ओके, तर लाडकी बहीण योजनेसंदर्भात फक्त एकच अपडेट आहे की जुलैचे 1500 रुपये बहिणींच्या खात्यामध्ये जमा झाले. ओके, या व्यतिरिक्त ऑगस्टचे पैसे अजूनपर्यंत आलेले नाहीत. ऑगस्टचा निधी मंजूर झाल्यानंतर तेव्हा ऑगस्टचे पैसे टाकण्यात येतील बहिणींनो. आलं लक्षात? तर सर्व बहिणींसाठी ही आनंदाची अपडेट होती. अखेर जुलैचे जे काही 1500 रुपये आहेत, जुलैचे 1500 रुपये सर्व बहिणींना आलेले आहेत. चला, लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्व माहिती आपण जाणून घेतली. ताज्या बातम्या बघा आता. चला, आज रोजीच्या ताज्या बातम्या बघा आता. आपण लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्व माहिती बघितली. आज रोजीच्या महत्त्वाच्या ताज्या बातम्या तुम्ही बघा आता. पहिली बातमी तुम्ही बघू शकता स्क्रीनवरती. तर बघा, पावसासंदर्भात मोठी बातमी आहे, नीटपणे समजून घ्या. हे बघा, राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय, अनेक जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी. बघा, महाराष्ट्रात मान्सून पुन्हा एकदा सक्रिय होत असून राज्याच्या काही भागात, हे बघा, राज्याच्या काही भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा जो काही पाऊस आहे तो पडण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने IMD आज जो काही निर्णय आहे 6 ऑगस्ट रोजी राज्यातील 17 जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकण भागातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्यामुळे शेतीत आणि दैनंदिन जीवनात अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या. आता पुन्हा पावसाची शक्यता असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. बघा, हवामान तज्ज्ञांकडून मान्सूनच्या विश्रांतीच्या काळात स्थानिक हवामान प्रणाली विकसित झाल्यामुळे वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता निर्माण होत आहे. त्यामुळे पुढील काही दिवसात महाराष्ट्रातील अनेक भागात पावसाची शक्यता आहे. विशेषतः बघा, मराठवाडा आहे, त्यानंतर मध्य महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये चांगला पाऊस होऊ शकतो. मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात चांगला पाऊस होऊ शकतो अशी माहिती ते वर्तवण्यात आलेली आहे. तर बघा, अजून मान्सून पुन्हा सक्रिय झालेला आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. आणि जे पण भारतीय हवामान विभागाने माहिती दिली होती ती माहिती मी तुम्हाला सांगितली. तर 17 जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी केलेला आहे. त्यामध्ये बघा, विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकण भागातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता. गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्यामुळे आता ही शक्यता वर्तवण्यात आली आहे आणि आता पाऊस येणार आहे, जे मी तुम्हाला सांगितले जिल्हे तिथे. ओके, तर बघा, पावसासंदर्भात ही सर्वात मोठी बातमी ती बातमी नंबर 1. चला, ही बातमी तुम्हाला नीटपणे मी समजून सांगितले. आता बातमी नंबर 2 बघा, अतिशय महत्त्वाची बातमी आहे. बातमी नंबर 2,
सर्वांनी बातमी नंबर 2 बघा आणि पुढील महत्त्वाच्या बातम्या बघून जा, मग आपण व्हिडिओ थांबूया. पुढील बातम्या बघा आता. चला, बातमी नंबर 2 आहे कर्जमाफी संदर्भात राज्य सरकारची महत्त्वाची घोषणा. फक्त गरजू शेतकऱ्यांनाच मिळणार लाभ, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले नियम. बघा, कर्जमाफी संदर्भात महत्त्वाची अपडेट आहे. सर्वांनी व्हिडिओ इथे महत्त्वाची माहिती आहे शेतकरी भावांनो, व्हिडिओ पूर्ण बघा. तर कर्जमाफी संदर्भात काय महत्त्वाची माहिती आहे नीटपणे समजून घ्या. सरकारने शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा देणारी घोषणा केली असून लवकरच कर्जमाफीच्या आश्वासनाची अंमलबजावणी होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर एक उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती फक्त गरजू आणि खरी अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांनाच कर्जमाफीचा लाभ मिळावा यासाठी काम करणार आहे. बघा, यामध्ये जी काही कर्जमाफी मिळणार आहे ती फक्त कर्जमाफी गरजू आणि खरी अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांनाच कर्जमाफीचा लाभ मिळावा यासाठी जी काही समिती आहे ती समिती आता नेमण्यात आलेली आहे आणि ती समिती काम करणार आहे. आणि ही समिती बघणार आहे की कोणते शेतकरी गरजू आहेत आणि अडचणीत आहेत अशा शेतकऱ्यांनाच कर्जमाफी लाभ मिळावा यासाठी ही समिती काम करणार आहे. हे बघा, राज्याचे महसूल मंत्री जे आहेत चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केलं की मोठ्या फार्म हाऊसचे मालक किंवा उच्च आर्थिक क्षमतेचे शेतकरी यांना कर्जमाफीचा लाभ दिला जाणार नाही. कर्जमाफीची प्रक्रिया निवडक असून खऱ्या गरजू शेतकऱ्यांनाच प्राधान्य दिलं जाईल. बघा, मोठ्या फार्म हाऊसचे मालक किंवा उच्च आर्थिक क्षमतेचे शेतकरी जे आहेत त्यांना कर्जमाफी मिळणार नाही. कर्जमाफीची प्रक्रिया निवडक असून खऱ्या आणि गरजू शेतकऱ्यांनाच ती दिली जाणार आहे असे ते जे काही महसूल मंत्री आहेत त्यांनी म्हटलेलं आहे. हे बघा, महत्त्वाची माहिती आहे. कर्जमाफी संदर्भात ही माहिती महत्त्वाची होती. जे काही गरजू शेतकरी आहे आणि जे खरे अडचणीत शेतकरी आहेत त्यांनाच ही कर्जमाफी दिली जाणार असल्याची माहिती ते देण्यात आलेली आहे. आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी स्पष्ट केलेलं आहे की ज्यांच्याकडे मोठं फार्म हाऊस आहे किंवा उच्च आर्थिक क्षमतेचे शेतकरी आहेत त्यांना कर्जमाफी दिली जाणार नाही. फक्त जे काही गरजू आहेत अडचणीत शेतकरी आहेत त्यांनाच ही कर्जमाफी दिली जाणार आहे. कारण कर्जमाफीची जी काही प्रक्रिया ती निवडक असून फक्त गरजू आणि खऱ्या शेतकऱ्यांनाच ही प्राधान्य दिलं जाईल असं इथे म्हटलेलं आहे. ठीक आहे, ही बातमी महत्त्वाची होती. ही बातमी पण मी तुम्हाला नीटपणे समजून सांगितले. चला, बातमी नंबर 3 बघा. आता महत्त्वाची बातमी आहे बातमी नंबर 3. चला, बातमी नंबर 3 बघा. आता राज्यासाठी मोठी बातमी आहे. मंत्रिमंडळ बैठकीत 7 महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेले आहेत. तर बघा, राज्यासाठी काय महत्त्वाची बातमी आहे आणि 7 महत्त्वपूर्ण निर्णय काय घेण्यात आलेले आहेत ते आपण बघूया. हे बघा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील अत्यंत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. महाराष्ट्रात स्टार्टअप उद्योजकता आणि नाविन्यता धोरण 2025ला औपचारिक मंजुरी देण्यात आली आहे. हे बघा, यामध्ये महत्त्वाचे निर्णय काय आहेत बघा. तर वाढवण बंदर ते समुद्री महामार्ग जोडणाऱ्या फ्रेट कॉरिडॉर प्रकल्पालाही हिरवा कंदील देण्यात आला आहे. त्यानंतर बघा, स्टार्टअपमधील अयशस्वीतेची शक्यता लक्षात घेता या योजनेतून युवकांचं वय वाया जाणार नाही याची काळजी घेण्यात येणार असल्याचं मंत्री लोढा यांनी स्पष्ट केलं. केंद्र शासनाच्या स्टार्टअप योजनांशी देखील हे धोरण संलग्न राहील. ओके, त्यानंतर पुढे महत्त्वाची माहिती बघा. तर वाढवण बंदर ते समुद्री जे काही महामार्ग आहे भरवीर जोडणाऱ्या फ्रेट कॉरिडॉरला मंजुरी देण्यात आली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने या प्रकल्पासाठी भूसंपादन व आखणी सुरू करणार आहे. त्यानंतर बघा, MSRTCच्या बघा
MSRTCच्या ST महामंडळ अतिरिक्त जमिनीवर व्यापारी उपयोगाची मंजुरी देण्यात आली असून आर्थिक उत्पन्नाचा नवा स्रोत निर्माण होणार आहे. ओके. त्यानंतर पुढे बघा, राज्य शासनाच्या लँडलॉक्ड भूखंडाच्या वाटपासाठी नवीन धोरण जाहीर करण्यात आले आहे. पुढे बघा, नागपूर विणकर सहकारी सूतगिरणीच्या 1124 कामगारांना 50 कोटीचं सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बघा, अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही रक्कम सूतगिरणीची जमीन, बघा, सूतगिरणीच्या जमीन विक्रीतून उभारण्यात येणार आहे. त्यानंतर पुढे बघा, जळगाव जिल्ह्यातील, हे बघा, जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथील खेळाच्या मैदानाचं आरक्षण रद्द करून ते रहिवासी झोनमध्ये समाविष्ट करण्यास नगरविकास विभागाची मान्यता. त्यानंतर बघा, कुष्ठरोगांसाठी कार्यरत स्वयंसेवी संस्थांच्या अनुदानात वाढ करण्यात आली असून पूर्वीचं 2000चं अनुदान आता 6000 रुपये करण्यात आलं आहे. तर बघा, हे काही महत्त्वाची जे काही निर्णय आहेत ते घेण्यात आलेले आहेत. हे बघा, राज्यासाठी मोठी बातमी होती. मंत्रिमंडळ बैठकीत हे 7 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आला होता, त्याबद्दल आपण समजून घेतलं. चला आता पुढील महत्त्वाची बातमी नंबर 4 बघा. तर बघा, आता बातमी नंबर 4 आपण बघणार आहोत. अतिशय महत्त्वाची बातमी आहे. बातमी नंबर 4 तुम्ही आता सर्वांनी समजून घ्या. हे बघा, बातमी नंबर 4 इथे काय आहे, सरकारी योजनांच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. बघा, तुम्ही सरकारी योजनांचा लाभ घेत असाल तर सरकारी योजनेचा लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आता लाभाचे पैसे 3 महिने बँकेत पडून राहिल्यास ती रक्कम शासन जमा होणार. कागदपत्रे न देणाऱ्या निराधार लाभार्थ्यांचा शोध सुरू. माहिती काय, नीटपणे समजून घ्या. हे बघा, शासनाच्या वतीने सध्या महसूल सप्ताह राबविला जात असून त्या अंतर्गत संजय गांधी निराधार व श्रावण बाळ योजनेतील नव्या लाभार्थ्यांच्या घरी जाऊन त्यांना मंजुरीचे प्रमाणपत्र दिले जात आहे. पुढे बघा, यावेळी त्यांना तलाठ्यामार्फत शासनाच्या योजनांची माहिती देखील दिली जात आहे. सोलापूर जिल्ह्यातील संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ योजनेचे 1,57,000 लाभार्थी आहेत. याशिवाय दरमहा सुमारे 500 लाभार्थी वाढत आहेत. डिसेंबर 2024 पासून प्रत्येक लाभार्थ्यांनी योजनेचा लाभ DBTद्वारे थेट दिला जात आहे. पण हे बघा, त्यासाठी सर्व लाभार्थ्यांनी त्यांची कागदपत्रे सोलापूर शहरातील संजय गांधी निराधार योजनेच्या कार्यालयाकडे जमा करावी लागणार आहेत. 7 महिन्यात जिल्ह्यातील 1,42,000 लाभार्थ्यांनी कागदपत्रे सादर केली, पण आणखी 15,000 लाभार्थी पुढे आलेले नाहीत. ते लाभार्थी जोपर्यंत आधार प्रमाणीकरण करून त्यांची वैयक्तिक कागदपत्रे DBT पोर्टलवर अपलोड करीत नाहीत तोपर्यंत त्यांना योजनेचा लाभ मिळणारच नाही. या संदर्भात देखील महसूल सप्ताहाच्या निमित्ताने जनजागृती केली जात आहे. बघा, तर बँकेतील आता रक्कम शासन जमा होणार. तर माहिती काय, नीटपणे समजून घ्या. शासनाच्या वैयक्तिक योजनांचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांसाठी दरमहा अनुदान दिले जाते. त्यांना अडचणी येऊ नयेत हा त्यामागील हेतू आहे. तरी पण 3 पेक्षा जास्त महिने होऊनही एखादा लाभार्थी योजनेचे बँक खात्यातील रक्कम घेऊन गेलेला नसल्यास त्याची रक्कम बँकांमार्फत पुन्हा शासन जमा केली जात आहे. शासनाचे तसे आदेश आहेत. त्यानुसार संजय गांधी निराधार योजनेसह अन्य योजनांच्या अधिकाऱ्यांनी बँकांना पत्रव्यवहार केला आहे. तर बघा, ही माहिती अतिशय महत्त्वाची होती. ही माहिती पण आपण समजून घेतली. पुढील माहिती बघा आता. तर आज आपण या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाच्या बातम्या बघितल्या आणि सुरुवातीला आपण लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्व माहिती बघितली. तर आजचा हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा होता आणि तुम्हाला सर्वांना महत्त्वाची माहिती मी आजच्या या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. सर्व कामाची माहिती मी तुम्हाला देत असतो. शासनाने काही महत्त्वाचे निर्णय घेतले असतात ते तुम्हाला सांगत असतो मी.
तुमचा फायदा होईल, तुमच्या कामाची बातमी असेल तरच मी तुम्हाला सांगत असतो. ओके, सर्व माहिती मी तुम्हाला दिलेली आहे, एकदम सिंपल आणि सोप्या भाषेत नीटपणे समजून सांगितलं आहे. सर्वांनी या व्हिडिओला लाईक करा, या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर पहिल्यांदा आलेलं असाल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. लाडकी बहीण योजना असो किंवा इतर कुठली पण योजना असो, सर्व माहिती फक्त तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते आणि ताज्या बातम्या पण तुम्हाला रोजच्या बातम्या आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात. ओके, ठीक आहे बहिणींनो, सर्व माहिती समजून सांगितली. शेतकरी भावांसाठी पण महत्त्वाची माहिती होती, तसेच पावसासंदर्भात माहिती होती. भरपूर अपडेट, भरपूर बातम्या आपण या व्हिडिओमध्ये बघितल्या, आजच्या या व्हिडिओमध्ये. ओके, ठीक आहे, चला पटापट 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 लाईक करा या व्हिडिओला. चॅनलवर पहिल्यांदा आलेला असाल तर चॅनल पण सबस्क्राईब करा, सबस्क्राईब करा, सबस्क्राईब करा. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करत नाही, व्हिडिओ पाहतात आणि चॅनल सबस्क्राईब करत नाही. चॅनलवर जरी तुम्ही नवीन असाल, पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा. ठीक आहे, भेटू पुढील व्हिडिओमध्ये एखादी नवीन अपडेट, नवीन माहितीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.